वेलकम टू यशस्वी अकॅडमी. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टिश्यू सिस्टीम. या टॉपिकमध्ये दोन सब टॉपिक रिड्यूस केलेले आहेत. कोणते कोणते? मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि परमनंट टिश्यू. बघा, प्लांटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे टिश्यू तयार होतात, म्हणजे मोस्टली टिश्यू कशापासून तयार होतात? सेलपासून. सेल कम टुगेदर टू फॉर्म टिश्यू. टिश्यू कम टुगेदर टू फॉर्म ऑर्गन्स. ठीक आहे. मग आता सेल ज्यावेळेस तयार होतात आणि तयार झाल्यानंतर जे सगळ्यात पहिले टिश्यू तयार होतात त्याला आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक टिश्यू. कोणते टिश्यू? मग मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये डिवायडिंग कॅपॅसिटी असते. कशी कॅपॅसिटी असते? मग सेलचं जे ग्रोईंग पार्ट असतात, लाईक स्टेम टीप, रूट टीप, इथं काय असतात? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि ते काय करतात? सेल डिव्हिजन करून हाईट वाढवतात, ग्रोथ वाढवतात. कुणाची? स्टेमची, रूटची. त्याला काय म्हणतो आपण? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ते कुठं असतात? मोस्टली ग्रोईंग शूट टीप, रूट टीप मध्ये काय असतात? मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. ते तीन प्रकारचे असतात: अपायकल मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम. तुम्ही ऐकलं असेल सगळे हे, तुम्ही 9वी 10वीत वगैरे झाले तुम्हाला. ते फक्त रिड्यूस केले आहे, तुम्हाला नाही येते आता. ठीक आहे. परमनंटमध्ये काय होतं? ज्यावेळेस हे अपायकल म्हणजे आपण जे बघितलेले मेरिस्टेम टिश्यू आहेत ते मॅच्युअर होतात आणि एका परमनंट स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होतात, त्याला काय म्हणायचं? परमनंट टिश्यू. त्याच्यामध्ये दोन येतात मोस्टली, तुम्हाला माहिती आहेत ते. कुठले? झायलम आणि फ्लोएम. झायलम आणि फ्लोएम हे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहेत. परमनंट टिश्यूमध्ये परत दोन प्रकार येतात. कुठले कुठले? सिंपल परमनंट, कॉम्प्लेक्स परमनंट. सिंपल परमनंटमध्ये काय होतं? सेम टाईपच्या सेलपासनं ते टिश्यू तयार होतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? सिंपल परमनंट टिश्यू. आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणजे जे टिश्यू वेगवेगळ्या सेल एकत्र येऊन तयार होतात त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. ठीक आहे. इथपर्यंत. आता पुढं कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूमध्ये दोन प्रकार येतात: झायलम आणि फ्लोएम. व्हॉट इज द फंक्शन ऑफ झायलम? येस, कॅरी वॉटर अँड मिनरल फ्रॉम रूट टू अप्पर पार्ट ऑफ प्लांट्स. ठीक आहे. तर ते झायलम जे असतात बाळांनो, झायलम जे वॉटर कंडक्ट करतात, या रूटकडून वरच्या पार्टकडे वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट करतात, ते चार प्रकारच्या सेलनं बनलेले असतात, म्हणून त्याला कॉम्प्लेक्स म्हणले. कुठले कुठले सेल तुम्हाला माहिती आहे का त्याची? एक्झामला नाही येणार आहे तुम्हाला, फक्त यस रिवाईज करतोय मी. त्याच्यामध्ये येतं झायलम पॅरेंकायमा, झायलम फायबर, ट्रॅकियाड्स आणि वेसल्स. ट्रॅकियाड्स आणि वेसल्स हे चार सेल एकत्र येऊन काय तयार होते? झायलम टिश्यू तयार होतो. झायलम टिश्यू. झायलम टिश्यूमध्ये काय काय असतं? झायलम पॅरेंकायमा, झायलम फायबर, ट्रॅकियाड्स आणि वेसल्स. ह्याच्यामधल्या ट्रॅकियाड्स आणि वेसल्स वॉटर कंडक्ट करतात. कोण? ट्रॅकियाड्स अँड वेसल्स. पुढे येतं फ्लोएम. फ्लोएम पण सेम कॉम्प्लेक्स परमनंट आहे, कारण तो पण चार प्रकारच्या सेलनं बनलेला आहे. कुठल्या कुठल्या? सेम फ्लोएम पॅरेंकायमा, फ्लोएम फायबर. हे तर काय असतं बघा? सीव ट्यूब आणि कॉम्पॅनियन सेल. सीव ट्यूब आणि कॉम्पॅनियन सेल असे चार प्रकारचे सेल एकत्र येऊन काय तयार होतं? फ्लोएम तयार होतं. फ्लोएम टिश्यू. त्यातलं सीव ट्यूब आहे ना, सीव ट्यूब, त्याच्यामधून फूड कॅरी केलं जातं. फ्लोएमचं फंक्शन काय असतं? इट कॅरी फूड. आता तिसरा प्रकार येतो ज्यावेळेस झायलम, फ्लोएम आणि तुमचे आपले जे पहिलं आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू बघितले, हे सोडून प्लांटमध्ये जे असतं त्याला काय म्हणायचं? द टिश्यू सिस्टीम. त्याला काय म्हणायचं? ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा सगळे टिश्यू एकत्र येऊन एक स्ट्रक्चर तयार झालेलं दिसते. सगळे स्ट्रक्चर ह्याच्यात एकत्र आले. कुठले कुठले? आता तुमचे सिंपल परमनंट, कॉम्प्लेक्स परमनंट आणि बाकीचे ते टिश्यू सोडून बाकीचे जे सेल आहेत ते एकत्र येऊन जे तयार झालं त्याला काय म्हणायचं? टिश्यू सिस्टीम. इथं बघूया आपण, हे बघा दिलंय त्यांनी. द टिश्यू सिस्टीम काय असतं हे? बेस्ड ऑन द स्ट्रक्चर अँड लोकेशन, टिश्यू सिस्टीम आर ऑफ 3 टाइप्स. म्हणजे मोस्टली काय सर? नीट सांगतो, नीट लक्ष द्या. हे बघा, आता आपण जे तुम्हाला मागाच्यापासून मी सांगतोय, आपण जर हे एक स्टेम आहे, ह्याचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलं तुम्हाला असा दिसेल आतमधून. बरोबर? कसा दिसेल? असा. आणि रूटचा घेतला तर असा दिसेल. तो फरक दिसतोय का तुम्हाला? हे जे दिसतंय तुम्हाला, हे झायलम फ्लोएमचे अरेंजमेंट, ह्याला व्हॅस्क्युलर बंडल म्हणतो आपण. काय म्हणतो? हे बघा, हे इथं झायलम फ्लोएमचे अरेंजमेंट आहे.
हे तरी सेम झायलम फ्लोएमची अरेंजमेंट आहे पण वेगळ्या प्रकारची आहे. ती काय असते पुढं सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही जर डायग्राममध्ये बघितलं काय काय दिसतंय तुम्हाला इथं. सर सगळ्यात बाहेर काय दिसतं डर्मल टिश्यू बरोबर. आतमध्ये काय दिसते ग्राउंड टिश्यू आणि मग कोण आहेत व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यूमध्ये झायलम आणि फ्लोएम आपण बघितलं बरोबर का. तर आता तुम्हाला जर ह्यातलं बघितलं तर हे झायलम फ्लोएम हे व्हॅस्क्युलर टिश्यू कशामध्ये येतात पर्मनंट टिश्यूमध्ये येतात. त्याचा भाग तिकडं झाला. ते सोडून काय राहिलं आता बघा दोनच गोष्टी राहिल्या. कुठलं ग्राउंड टिश्यू आणि डर्मल टिश्यू. डर्मल म्हणजे स्किन झाडाची स्किन. सो लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला एक मुद्दा कळला असेल की हे मधला पार्ट सोडून झायलम फ्लोएम हे बाकीचा पार्ट सोडून जे शिल्लक आहे त्याला काय म्हणायचं टिश्यू सिस्टीम म्हणायचं. आणि ते दोन प्रकारच्या कुठल्या तीन प्रकारच्या सॉरी हां. इपिडर्मल टिश्यू सिस्टीम, दुसरं ग्राउंड टिश्यू सिस्टीम. ग्राउंड म्हणजे हे बघा बाकी राहिलेल्या गोष्टी ग्राउंड टिश्यू सिस्टीम. आणि तिसरा कुठला येतो व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम. त्यालाच काय म्हणायचं कंडक्टिंग. व्हॅस्क्युलरमध्ये काय होतं दोन टिश्यू एकत्र येतात. कुठले झायलम आणि फ्लोएम. आणि त्याच्यापासून एक सिस्टीम तयार झाली त्याला काय म्हणलं आपण सिस्टीम. सो आता आपल्याला ह्या टिश्यू सिस्टीममध्ये तीन टिश्यू सिस्टीम शिकायचे. पहिले कुठलं इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय शिकायचं याच्यामध्ये आपल्याला झाडाच्या स्किनबद्दल शिकायचं असं म्हणू आपण. झाडाच्या स्किनबद्दल त्याला कसली टिश्यू सिस्टीम म्हणायची इपिडर्मल. 2 नंबरला कुठली येते ही मधली बघा हा मधला पार्ट ह्याला काय म्हणायचं ग्राउंड टिश्यू सिस्टीम किंवा फंडामेंटल. कुठलं फंडामेंटल. आणि तिसरं व्हॅस्क्युलर. चालू करायचं 1 बाय 1. सो इन जनरल लक्षात ठेवा. हे आता तुम्हाला हे सुद्धा विचारतील की टिश्यू सिस्टीमचं क्लासिफिकेशन कशावरून पडलेलं आहे बेस्ड ऑन द स्ट्रक्चर अँड लोकेशन. टिश्यू सिस्टीम आर ऑफ 3 टाइप्स. टिश्यू सिस्टीम आर ऑफ 3 टाइप्स. एकदा लर्न करा. इपिडर्मल, ग्राउंड आणि व्हॅस्क्युलर. क्लिअर आहे. आता पहिलं बघूया आपण इपिडर्मल. इपिडर्मल म्हणलं का तुम्हाला काय आठवलं पाहिजे सर झाडाची स्किन बरोबर का. चला बघा परत वन सगळ्या आपण काय केलं झाडाचा एक ट्रान्सफर सेक्शन घेतला TS सेक्शन. तुम्हाला एक असं स्लाइस मिळेल. ती स्लाइस तुम्ही मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केली तुम्हाला कशी दिसेल ती अशी दिसेल बरोबर का. ह्यात काय काय दिसते बघा. आता हे मध्ये काय दिसते तुम्हाला कंडक्टिंग सिस्टीम. ही साईडला ग्राउंड आणि वर काय आहे झाडाची साल म्हणजे काय असतं इपिडर्मल. मग इपिडर्मल जर तुम्ही नीट अजून ही झूम करून बघितलं काय दिसते बघा तुम्हाला इथं झाडाचं सगळ्यात खूप झूम करून बघितलं कधी कधी स्टेमवरती बारके काटे असतात बघा बारके. तर त्याला काय म्हणले त्यांनी ट्रायकोम. काय म्हणले ॲक्च्युअल ट्रायकोम बनलेत कशापासून हे सेलपासून. ह्या सेलला कसले सेल म्हणायचे डर्मल टिश्यू सेल म्हणायचे. कसले ह्या डर्मल टिश्यू सेलपासूनच लक्षात ठेवा काय तयार होतं हे ट्रायकोम तयार होते. ह्या डर्मल टिश्यू सेलच्या मध्येच गॅप असतो त्या गॅपला काय म्हणलं आपण गार्ड सेल. म्हणजे ते गार्ड सेल काय करतात ते गॅप बनवतात आपण स्टोमाटा तयार होतो. काय तयार होतो स्टोमाटा म्हणजे एक होल असतं बाळांनो. ते होल कोणी बनवले गार्ड सेल. गार्ड सेलच्या अरेंजमेंटमुळे काय तयार झाले स्टोमाटा तयार झाले. आणि अजून एक दिसते सर इथं काय दिसते एक वर एक लेअर दिसतोय का छोटासा त्याला म्हणायचं क्युटिकल. क्युटिकल हा एक लेअर असतो प्रोटेक्टिव्ह लेअर. म्हणजे बघा अशा प्रकारे एवढं पूर्ण हे बनलेले सनलाईट इथून आत जाते अशी बरोबर का. तर बघा आता तुम्हाला हे विचारतील बरं का एक्झामला की इपिडर्मल टिश्यू सिस्टीम कशापासून बनलेली आहे. ही कशी आहे बाळांनो पहिली गोष्ट इट फॉर्म्स द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द होल प्लांट बॉडी. इपी म्हणजे वर डर्मा म्हणजे स्किन. स्किनच्या वर किंवा वरची स्किन म्हणू आपण. कसली स्किन वरची स्किनला काय म्हणलं आपण इपिडर्मिस बरोबर. सो विच ऑफ द फॉलोइंग इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द होल प्लांट. विच सिस्टीम फॉर्म्स द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द होल प्लांट इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. क्लिअर आहे पर्यंत. आता दुसरा पॉईंट आहे की त्यात काय काय आहे इपिडर्मल टिश्यू सिस्टीममध्ये काय काय आहे बघा बरं. इपिडर्मल सेल कुठले सेल हे इपिडर्मल सेल. सेकंड अजून काय काय त्याच्यामध्ये स्टोमाटा आहे. अजून काय काय आहे इपिडर्मल अपेंडेजेस. अपेंडेजेस म्हणजे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत वर त्याच्या बाहेर. कुठल्याही त्यातले एक दिले तुम्हाला इथं ट्रायकोम्स. आणि काय हेअर्स पण असतात. तुम्ही बघितलं का स्टेमवरती एक छोटंसं हेअर असतं बघा. म्हणजे पांढरे छोटे केस असतात स्टेमवरती हेअर लाईक स्ट्रक्चर. तर ते सगळे कुणी बनवलेत हे इपिडर्मल टिश्यू सेलनं किंवा डर्मल टिश्यू सेलनं बनवलेत. त्यालाच काय शब्द आहे त्यांनी वापरलाय इपिडर्मल अपेंडेजेस.
इपिडर्मल. राईट द टू नेम्स ऑफ इपिडर्मल अपेंडेजेस. ट्रायकोम्स अँड हेअर्स. ते आपण पुढे बघूया कशासाठी असतात, का असतात. आपण स्टार्ट करूया कशापासून, इपिडर्मिसपासून किंवा इपिडर्मल सेलपासून. कुठला, हा बरोबर. हे बघा, हा ग्रीन कलरचा लेअर दिसतोय का, ग्रीन कलरच्या लेअरला काय म्हणायचं, इपिडर्मिस. कळतंय का. झाडाची वरची साल एकदम छोटीशी, तुम्ही असं नाईफ वगैरे घेऊन जस्ट थोडंसं घासलं का तुम्हाला एक ग्रीन कलरचं हे मिळेल बघा, लेअर मिळेल. तर तो ग्रीन कलरचा लेअर म्हणजे काय असतो, इपिडर्मिस असतो. काय असतो, इपिडर्मिस. जो कशाने बनलाय, इपिडर्मल सेल किंवा डर्मल सेल. सो बघा, इट इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द प्रायमरी प्लांट बॉडी. ह्या पूर्ण ह्या प्लांट बॉडीच्या वरचा जो हिरवा रंग आहे त्याला काय म्हणायचं, इपिडर्मिस. क्लिअर आहेत पर्यंत, ओके. इपिडर्मिस इज युजली सिंगल लेअर. हा एकच सिंगल लेअर, तुम्ही जस्ट असं फक्त स्क्रॅच करा तुम्हाला कळेल, लगेच तो वरचा लेअर निघून जातो. याचा अर्थ तो किती लेअरचा आहे, सिंगल लेअरचा आहे, सिंगल लेअर्ड असतो. दुसरा, इट इज मेड ऑफ इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज. दिसते तुम्हाला, इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज्ड पॅरेनकायमाटस सेल विथ स्मॉल अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम लाइनिंग द सेल वॉल अँड लार्ज व्हॅक्युल. म्हणजे काय सर, तुम्ही जर ही डायग्राम झूम करून बघितली, काय दिसतंय तुम्हाला, तुम्हाला ग्रीन कलरचं कोटिंग दिसतंय का, हा सेल वॉल आहे. काय आहे आतमध्ये तुम्हाला हे पूर्ण जे थोडंसं ऑफ ग्रीन कलरचं दिसतंय ना स्ट्रक्चर, ह्याला व्हॅक्युअल म्हणायचं. काय म्हणायचं, आपण बघितलं की प्लांट सेलमध्ये 90% जागा कोण, व्हॅक्युअल. सो ह्याच्यामध्ये जास्त काय, व्हॅक्युअल. आपण काय बघतोय, इपिडर्मल सेल जे कशाने बनलेले आहेत, खूप मोठा लार्ज व्हॅक्युअल असतो. छोटासा काय आहे इथं, सायटोप्लाझम छोटासा आहे. आणि सेल वॉल पण ह्याला असतो. कशाने बनलेला आहे सेल वॉल, सेल्युलोज. सो बघा आता, सो इट इज मेड अप ऑफ इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज. आता सर पॅरेन्कायमा सेल, आता वन्स अगेन बघा, पॅरेन्कायमा शब्दाला आपण कुठं जायचोय, बॅक्स, जे आपण शिकवलेलं नाही, रिड्यूस केलेला पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये पॅरेन्कायमा सेल, प्लॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा आणि कोलेन्कायमा हे 3 प्रकार येतात. ऐका, कुठले कुठले, पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, कोलेन्कायमा. आणि ह्यातला फक्त एक महत्त्वाचा प्रकार तुम्हाला काय सांगतो मी, पॅरेन्कायमा. त्याच्या आधी थांबा, मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा काय करतो, हे 3 फक्त टिश्यू एकदा एक्सप्लेन करतो, चालतंय का. ओके, तर बघूया ह्याच्यामध्ये परमनंट टिश्यू. तुम्हाला मी पहिले जे बघितलं आपण कुठले, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, तर ते परमनंट नसतात. ते काय असतात, ते तयार होतात आणि त्यांच्यामध्ये मॅच्युरेशन आलं का काय तयार होतात, परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू बघा, आता काय म्हणलं तर सेल प्रोड्युस्ड बाय प्रायमरी अँड सेकंडरी मेरिस्टेम. म्हणजे मेरिस्टेम पासून हे तयार होतात, ते कोण असतात, परमनंट. बिकॉज स्ट्रक्चरली अँड फंक्शनली स्पेशलाइज्ड अँड लूज द ॲबिलिटी टू डिवाइड. परमनंटमध्ये आणि मेरिस्टेमॅटिकमध्ये काय फरक असतो सर, मेरिस्टेमॅटिक टिश्यू कंटिन्युअसली डिवाइड होतात, मेरिस्टेमॅटिक टिश्यू कंटिन्युअसली डिवाइड होतात, तर परमनंट टिश्यू डिवाइड होत नाही. ते एक परमनंट स्ट्रक्चर तयार झालेलं असतं त्यांच्यामध्ये, ते मॅच्युअर झालेले असतात, ते परत डिवाइड होत नाहीत. तर बघा, देर आर टोटल 2 टाइप्स ऑफ परमनंट टिश्यू. कुठले कुठले, सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट. कॉम्प्लेक्समध्ये झायलम फ्लोएम येतं. आपल्याला आधी काय बघायचं, सिंपल. सिंपलमध्ये आपल्याला जे बघायचे ते 3 टिश्यू येतात. कुठले कुठले, पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा. याच्या थोड्याशा प्रॉपर्टी बघूनच टाकूया, मी तुमच्या मनात काय डाऊट राहणार नाही. ओके, ह्याला सर सिंपल शब्द का वापरलाय आणि त्याला कॉम्प्लेक्स शब्द का वापरलाय, सिंपल परमनंट का म्हटलं ह्याला, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं हे टिश्यू आहेत. काय काय ते टिश्यू कशापासून बनतात, सेल. इथं तुम्हाला जे दिसत आहेत, इथं जे ग्रुप ऑफ सेल दिसत आहेत ते सगळे सेम प्रकारचे सेल आहेत. व्हेन सेम टाइप ऑफ सेल कम टुगेदर टू फॉर्म अ स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू ते 2 आहेत. कुठले 3 आहेत. कुठले कुठले, पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा. पहिला बघूया आता पॅरेन्कायमा. बघा, मग असा शब्द आला पॅरेन्कायमा. ग्राउंड सिस्टीममध्ये इपिडर्मसमध्ये काय होते, म्हणजे इपिडर्मल टिश्यू कशापासून बनलेत, पॅरेन्कायमाच्या टिश्यू पासून. कुठल्या टिश्यू पासून, बघा ग्राउंड सिस्टीम
तिथे शब्द काय वापरला होता मागाशी? ग्राउंड टिश्यू सिस्टीम. ग्राउंड टिश्यू सिस्टीम म्हणजे पूर्ण प्लॅनची बॉडी कुठल्या कुठल्या टिश्यूनं बनलेली आहे. त्याच्यामधले आपण बघितलं की प्लॅनची जी इपिडर्मल सिस्टीम आहे किंवा जी प्लॅनची जी आउटर कव्हरिंग आहे ते कुठल्या सेलनं बनले? मोस्टली पॅरेन्कायमा. कुठला? कसं ओळखायचं सर? जिथं जिथं तुम्हाला ग्रीन दिसेल, काय दिसेल? ग्रीन म्हणलं का ते काय असते? पॅरेन्कायमा असते. ग्रीन म्हणलं का? मुद्दा कळला का तुम्हाला? ओके, हे बघा ग्रीन टिश्यू असतं मोस्टली. बघा, इट फॉर्म्स द मेजर कॉम्पोनंट विद इन द ऑर्गन्स. खूप प्लॅनच्या खूप साऱ्या ऑर्गन्समध्ये ते असतात. सेल्स आर जनरली आयसो डायमेट्रिक. म्हणजे काय सर? दे मे बी स्पेरिकल, ओव्हल, राऊंड, पॉलिगोनल और इलॉंगेटेड. तुम्ही तर शेप बघू शकता. तुम्हाला काही इथं नीटला क्वेश्चन येणार नाही ह्याच्यावरती, समजून घ्या फक्त. ओके, देअर वॉल्स, तुम्ही ह्याचं वॉल बघितलं कसे दिसत आहेत तुम्हाला? वॉल बघायचे थिन आहेत एकदम. कसे आहेत? थिन आहेत. अँड मेडअप ऑफ सेल्युलोज. मोस्टली सेल वॉल कशाने बनलेला असतो प्लॅनचा? सेल्युलोज. सेल्स आर क्लोजली पॅक. तुम्ही जर बघितलं खूप जवळजवळ आहेत बघा. हे पॅक मध्येच खूप कमी स्पेस आहे का? नाहीच. हॅव स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस. हां, आता बघा आपण काय काय बघतोय? पॅरेन्कायमॅटिस टिश्यू कसे असतात? थिन वॉल्ड असतात. सेल्युलोजनं वॉल बनलेला असतो आणि इंटरसेल्युलर स्पेस नसतो, कमी असतो. ओके, फंक्शन काय असतं सर त्याचं? आता ग्रीन आहे म्हणलं काय करणार ते? फोटोसिंथेसिस, स्टोरेज अँड सिक्रिशन्स. ओके, कसं ओळखणार तुम्ही? ग्रीन ग्रीन असले का ते काय आले? आणि त्याला अजून एक शब्द आहे बघा, त्याला लिव्हिंग टिश्यू पण म्हणतात. कसले टिश्यू? का लिव्हिंग टिश्यू म्हणत असतील? ते फोटोसिंथेसिस करतात, ग्रीन असतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं लिव्हिंग शब्द आला म्हणजे काही शब्द, काही गोष्टी डेड बी असू शकतात. मग बघूया दुसरे कोण आहेत? कोलेनकायमा. काय फरक दिसतोय बघा तुम्हाला इथं? काय दिसतोय फरक? इट ऑकर्स इन लेयर. इट ऑकर्स इन लेयर बिलो द इपिडर्मिस इन डायकॉट प्लांट. म्हणजे हे कुठं असणार आता? इपिडर्मिसच्या खाली. इपिडर्मिस म्हणजे झाडाची साल. झाडाची साल काढली का त्याच्या खाली कुठला लेअर आहे? मग जे कुठला लेअर असला आपण तो कुठं बघणार आहे आता? ग्राउंड टिश्यूमध्ये बघणार आहे. कशामध्ये? मग जसं आपण बघितलं इपिडर्मिस कशापासून बनला होता? पॅरेन्कायमा. तसं मला सांगा आता 2 नंबरला कुठले टिश्यू येतात? हां, नीट ऐकू, नीट सिक्वेन्स आठवा. 1 नंबरला कोण होतं? इपिडर्मल टिश्यू. 2 नंबरला ग्राउंड टिश्यू सिस्टीम आणि 3 नंबरला वॅस्क्युलर. मग मोस्टली आता इपिडर्मिसच्या खाली कोण आहे? ग्राउंड टिश्यू आहे. म्हणलं ही ग्राउंड टिश्यू कशाने बनला असणार आहे? कोलेनकायमा. थोडंसं लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ग्राउंड टिश्यू बघणार त्यावेळेस तुम्हाला कळेल का? अरे हां सर, ग्राउंड टिश्यूमध्ये कुठले सेल आहेत मेजर? येस. सो हे कुठं असतात? इपिडर्मिसच्या खाली असतात. आणि मोस्टली कुठं प्रेझेंट असतात? हे डायकॉट. आणि काय करतात बघा, इट फॉर्म्स अ होमोजिनस लेअर और कधी कधी ते पॅचेसमध्ये पण बनवते. असं पूर्ण कधी कधी तुम्हाला एक सेम कलरचा लेअर दिसेल किंवा कधी कधी असं पॅच पॅच पॅचमध्ये हे लेअर दिसतील तुम्हाला, ह्याचे लेअर दिसतील. आता ह्याच्यामध्ये बघा, जसं आपण बघितलं मागाचा वॉल कसा होता? थिन होता. ह्याचा वॉल कसा दिसतोय तुम्हाला बघा? थिक आहे. कसा आहे वॉल ह्याचा? थिक आहे. सो दे हॅव मच थिकन, कन्सिस्ट ऑफ सेल विथ मच थिकन कॉर्नर. ह्याचे मोस्टली कॉर्नरला जास्त काय दिसतोय तुम्हाला? थिकनेस दिसतोय. कशामध्ये? कॉर्नर. का सर? तर कॉर्नरला काय असतं? डिपोजिशन ऑफ सेल्युलोज, हेमी सेल्युलोज अँड पेक्टिन. हे तर क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी कशाचा संदर्भ इकडे तिकडे लावून जर विचारला क्वेश्चन की कोलेनकायमा सेलमध्ये कॉर्नरला थिकनिंग का असतं? कशामुळं असतं? इट इज बिकॉज ऑफ डिपोजिशन ऑफ सेल्युलोज, हेमी सेल्युलोज अँड पेक्टिन. इंटरसेल्युलर स्पेस आहे का? नाही. मगाशी होते. ह्याला आहे का? नाही. हे झाले कोण? कोलेनकायमा. सर फंक्शन काय असेल कोलेनकायमाचं? ह्याच्या सेलचा शेप बघा आधी. शेप कसा असतो? ओव्हल असतो, स्पेरिकल असतो, पॉलिगोनल. ओव्हल, स्पेरिकल किंवा पॉलिगोनल. अँड ऑफन कंटेन क्लोरोप्लास्ट. आतमध्ये काय असतो? क्लोरोप्लास्ट असतो. फंक्शन काय बाळांनो? जसं ते फोटोसिंथेसिसचं काय फंक्शन असतं? मेकॅनिकल सपोर्ट. झाड ज्यावेळेस असं बेंड होतं तर मोडत नाही लगेच, ते पुन्हा नॉर्मल होतं. कशामुळं? तर हे तिथं काय असतात? कोलेनकायमा. सो मेकॅनिकल सपोर्ट टू द ग्रोईंग पार्ट्स सच ॲज यंग स्टेम अँड पेटिओल ऑफ लीफ. झाडाचं पान किती फडफड करतं बघा हवेसोबत, पण तुटत नाही ते. त्याला ही स्ट्रेंथ कुणी दिली? कोलेनकायमा. लक्षात आलं तुम्हाला? झाडाला मेकॅनिकल स्ट्रेंथ कुणी दिली? कोलेनकायमा. द सेल दॅट कंटेन क्लोरोप्लास्ट सिमिलर असेंब्लेट फूड. म्हणजे काय काय सेलमध्ये क्लोरोप्लास्ट कधी कधी असतो तर ते काय करतं? मग
फूड बनवते, ॲसिम्युलेशन ऑफ फूड. समजलं कोलेनकायमा? जस्ट जस्ट ओव्हरलुक करा. कोलेनकायमा काय समजून घ्या. मे बी क्वेश्चन येणार नाही, पण ग्राउंड टिश्यूमध्ये कोलेनकायमा असतो म्हणल्यावर तुम्हाला कोलेनकायमा काय असतो असा क्वेश्चन नाही पडला पाहिजे. आता इपिडर्मिसमध्ये तुम्हाला क्वेश्चन काय पडला? पॅरेन्कायमा. ह्याच्या आधी पण तुम्ही खूप वेळा बघितलं. सो पॅरेन्कायमा टिश्यू, पॅरेन्कायमा सेल, आहे की नाही? मग तुम्हाला असं वाटतं पॅरेन्कायमा काय शब्द आहे? आता कळलं ना तुम्हाला. तिसरा फक्त शेवटचा राहिला तर स्क्लेरेन्कायमा. कुठला? स्क्लेरेन्कायमा. तर इट कन्सिस्ट ऑफ, आता ह्याच्यामध्ये थोडे सेल कसे असतात? लॉंग सेल असतात अशी आणि नॅरो. लॉंग नॅरो सेल विथ थिक वॉल. ह्याचा वॉल कसा दिसतोय बघा तुम्हाला? थिक दिसतोय का? ह्याचा वॉल कसा दिसतोय? थिक. सो लॉंग नॅरो सेल विथ थिक अँड लिग्निफाईड सेल वॉल. ह्याच्या सेल वॉलमध्ये काय आहे? लिग्निन. काय आहे? लिग्निन. हॅव्हिंग अ फ्यू ऑर न्यूमरस पिट्स. मध्ये मध्ये तुला जरा हे दिसतंय का होल? गॅप गॅप गॅप. त्याला काय म्हणले? पिट्स म्हणले. दे आर युजली डेड विदाउट प्रोटोप्लास्ट. हे कसे असतात मग? डेड असतात. म्हणजे पॅरेन्कायमा लिव्हिंग. स्क्लेरिंगबद्दल काय बोललंच नाही आहे, पण सॉरी कोलेनबद्दल. पण स्क्लेरिन फिक्स काय आहेत? डेड आहेत. हे लक्षात ठेवा. कसे आहेत ते? डेड आहेत. बेस्ड ऑन द फॉर्म, स्ट्रक्चर, ओरिजिन अँड डेव्हलपमेंट, स्क्लेरिन्कायमा इज ऑफ 2 टाइप्स. फायबर. आपण जे सुतळी वगैरे बनवतो ना, सुतळीमध्ये आपण प्लांटकडून दोरा घेतो बघा, तर तो दोरा काय असतो? हे फायबर असतं. ते कशापासून बनवतात? स्क्लेरिन्कायमा. फायबर्स आणि स्क्लेराइड्स. फायबर्स काय असतात? दे आर थिक वॉल्ड, इलॉंगेटेड अँड पॉइंटेड सेल आहेत बघा असे. जनरली ऑकरिंग इन ग्रुप्समध्ये असतात ते. स्क्लेराइड्स म्हणजे काय असतात? दीज आर द स्पेरिकल. ते बघा ते, किंवा हे बघा तुम्ही, स्पेरिकल, ओव्हरऑल सिलेंड्रिकल, हायली थिक डेड सेल विथ व्हेरी नॅरो कॅव्हिटीज. मध्ये लुमेन आहे बघा छोटा छोटा. दीज आर फाउंड इन द फ्रूट वॉल ऑफ नट. आपलं नसतं का नट्सवरचा जो वॉल असतो ना, फ्रूट वॉल, तिथं असतात बघा ह्या. पल्प ऑफ फ्रूट लाईक गावामध्ये तुम्हाला असं जरा हार्ड सबस्टन्स लागतं पेरू खाताना, तर ते हे असतं. पियर, सपोटा, चिक्कूमध्ये लागतं थोडं असं खड्यासारखं लागतं तुम्हाला. सीड कोट्स ऑफ लेग्युम्स अँड लिव्ज ऑफ टी. ह्या सगळ्यांमध्ये हे असतात बघा कुठले? स्क्लेराइड्स. फंक्शन काय? मेकॅनिकल सपोर्ट टू ऑर्गन्स. मेकॅनिकल सपोर्ट. पहिलं फोटोसिंथेसिस, दुसरं फ्लेक्झिबिलिटी, आणि तिसरं मेकॅनिकल सपोर्ट. आता क्लिअर झालं ना तुमच्या डोक्यात हे? ओके. आता कॉम्प्लेक्समध्ये काय बघितलं आपण? झायलम आणि फ्लोएम. ह्याच्याबद्दल सांगू का? तुम्हाला समजलंय ना? ओके. सो बॅक टू द पॉईंट. कुठं जाऊया आपला आता पॉईंटकडे? इपिडर्मिस. ठीक आहे, चला. ग्राउंड टिश्यूमधला पहिला, सॉरी इपिडर्मल टिश्यूमध्ये आपण पहिला कंपाऊंड बघतो इपिडर्मिस. कशापासून बनलाय तो? आउटर मोस्ट लेअर ऑफ द प्रायमरी प्लांट बॉडी. इपिडर्मिस युजली सिंगल लेअर आहे. कशापासून बनलाय? अरेंज, कॉम्पॅक्टली अरेंज. कॉम्पॅक्टली शब्द का वापरलाय सर? त्याच्यामध्ये स्पेस नव्हता बघा, इंटरसेल्युलर स्पेस खूप छोटा होता. म्हणजे ते सेल कशा अरेंज असतात? हे एकदम जवळ. कॉम्पॅक्टली अरेंज्ड पॅरेन्कायमाटस सेल. विचारू शकतात हे की कुठल्या सेलपासून बनलेला आहे? विथ स्मॉल अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम लाइनिंग द सेल वॉल. सेल वॉल आहे का त्याला? आहे. सेल वॉल आहे. अँड आतमध्ये काय? लार्ज व्हॅक्युअल. सो तुम्हाला असं विचारतील बघा ना की पॅरेन्कायमाटस सेल जे इपिडर्मिसमध्ये आहेत ते कशापासून बनलेत? ते स्मॉल अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम लाइनिंग द सेल वॉल अँड लार्ज व्हॅक्युअल. 3 कंपाऊंड दिसत आहेत तुम्हाला. पुढं, द आउटसाइड ऑफ द इपिडर्मिस इज ऑफन कवर्ड विथ वॅक्सी थिक लेअर. दिसतोय का तुम्हाला? वर एक लेअर दिसतोय का? हा वर लेअर. हा लेअर दिसतोय का? हे बघा इथं आहे का हा लेअर? ह्या लेअरला काय म्हणायचं? क्युटिकल. सो मोस्टली ह्या पॅरेन्कायमाटस सेलच्या वर काय असतं? एक थिक लेअर असतो. कशाचा? क्युटिकलचा. कशाचा? क्युटिकलचा. काय करते क्युटिकल सर? इट प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर. खालची लाईन महत्वाची बघा. हे क्युटिकल रूट्समध्ये नसतात. रूट्सला बी एक साल आहे ना, रूट्सला बी इपिडर्मिस आहे. पण रूट्सच्या इपिडर्मिसमध्ये आणि स्टेमच्या इपिडर्मिसमध्ये काय फरक आहे? क्युटिकल रूट्सवरती नसतं आणि स्टेमवरती असतं. कसं असतं ते बाळांनो? क्युटिकल वॅक्सी थिक लेअर. वॅक्सी फॉर व्हॉट?
इट प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ वॉटर. प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर. एनी डाऊट फ्रॉम दिस स्लाइड? नाही ना काय तुम्हाला समजतं सगळं? ओके. आता पुढचा स्ट्रक्चर काय येते मग? स्टोमाटा. काय येतं? स्टोमाटा. आता स्टोमाटा तुम्ही कधी शिकलाय? 11th मध्ये शिकलाय? हां सॉरी, तुम्हाला अजून शिकवलंच नाही स्टोमाटा. कधी का शिकवलंय? ओके ठीक आहे, सांगतो चला. पहिली गोष्ट कुठं असतं स्टोमाटा हे लोकेशन मला सांगा आधी. हां लीव्समध्ये कुठं पण मोस्टली खालच्या साईडला असतं, लोअर लीफला, लोअर सरफेस ऑफ लीफ. अप्परला बी असतात, लोअरला पण असतात. 12th मध्ये येते तुम्हाला ते. जस्ट आता आपण इथं जे पॉईंट आहे ते बघूया. तुम्ही इथं जर बघितलं तर आपण हे जर पानाचा ट्रान्सफर सेक्शन घेतला, पानाचा मोस्टली स्टोमाटा प्रेझेंट ऑन लीव्स. कुठं असतात ते? लीव्स. तुम्ही जर हे बघितलं हे पानाचा ट्रान्सफर सेक्शन आहे बरोबर. आता आपण काय बघतो हे बघा, हे कोण आहेत? इपिडर्मिस. कोण आहे हा? हे आपण बघितलं. आता इपिडर्मिसच्या मध्ये मध्ये जो गॅप असतो बघा, दिसते तुम्हाला इपिडर्मिसचा? ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं काय दिसते? इपिडर्मिसचंच काही सेल बघा ज्याला आपण गार्ड सेल म्हणले. काय म्हणले? हे बघा, हे दोन गार्ड सेल आहेत. गार्ड सेलची अरेंजमेंट मग ते इपिडर्मिसच होते, पण ते काय झाले? कन्वर्ट झाले गार्ड सेलमध्ये. गार्ड सेलच्या अरेंजमेंटनं काय तयार झालं? असं एक होल तयार झाले. त्या होलला काय म्हणायचं? स्टोमाटा. ॲक्च्युली स्टोमाटा हे काय? इट इज अ स्ट्रक्चर फॉर्म ड्यू टू अरेंजमेंट ऑफ गार्ड सेल. म्हणजे होलला काय म्हणायचं? स्टोमाटा म्हणायचं. होलला काय म्हणायचं? ते होल का तयार झालं? अपर्चर का तयार झालं? अरेंजमेंट ऑफ गार्ड सेल. इथं बघा अरेंजमेंट कसं झाले? बघा गार्ड सेलची अशी झाली आहे का? अरेंजमेंट ऑफ गार्ड सेलमुळे होल तयार झालं. त्या होलला काय म्हणायचं? स्टोमाटा. दिसते तुम्हाला हे बघा इथं? हे बघा, हे असं होल तयार झालं. हे होल का तयार झालं? गार्ड सेलची अरेंजमेंट झाली अशी. आणि त्याच्यामध्ये त्या होलला काय म्हटले? स्टोमा. क्या बोला है उसको? स्टोमा. व्हेरी गुड. हे बघा ते हे आपण बघितलं अप्पर इपिडर्मिस. हां ह्याला काय म्हणलं? लोअर इपिडर्मिस. अप्पर इपिडर्मिसच्या वरच्या लेअरला काय म्हणलं आपण? क्युटिकल. लोअर इपिडर्मिसच्या खालच्या लेअरला काय म्हणलं? क्युटिकलच म्हणलं. आता ह्याच्यामध्ये आपण जे ग्राउंड बघणार आहे, काय बघणार आहे? ग्राउंड टिश्यू. त्यात नंतर काय ते सांगतो. मग आता ग्राउंडमध्ये घुसू नका लगेच. सध्या कुठं आहे आपण? इपिडर्मिसवरतीच. कुठं? इपिडर्मिसवरतीच बघूया आपण इथं. सो इपिडर्मिस मधला दुसरा कंपाऊंड बघतोय आपण, स्टोमाटा. कुठला? स्टोमाटा. चला आता या माघारी. पहिली गोष्ट, आता ते जे स्टोमाटा असते ते जे स्ट्रक्चर असते सर, त्याचं फंक्शन काय असते सर? रेग्युलेट ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? लॉस ऑफ वॉटर इन द वेपर फॉर्म. लॉस ऑफ वॉटर वेपर फॉर्म. झाडाच्या त्या स्टोमाटामधून असं झाड काय करत असतं? वॉटर वेपर्सला बाहेर टाकत असतं. आणि त्यामुळे आपल्याला झाडाखाली बसल्यावर थंड वाटतं का नाही? कडक एवढं कडक ऊन असताना झाडाखाली थंड का वाटतं? ट्रान्सपिरेशन. बिकॉज ऑफ ट्रान्सपिरेशन. खूप बोर नाही ना झाला तुम्ही बाळांनो? नक्की नाही ना झाला बोर होऊ नका. सो ट्रान्सपिरेशन अँड गॅसियस एक्सचेंज. CO2 आत येतो, ऑक्सिजन बाहेर जातो. हे फोटोसिंथेसिसच्या वेळेस होतं आणि त्याला म्हणायचं गॅसियस एक्सचेंज. ते कोण करते? स्टोमाटा. व्हेरी गुड. अ स्टोमाटा इज मेड अप ऑफ बीन शेप गार्ड सेल आणि ग्रासेसमध्ये काय असतो? तो डंबेल शेप. हा विचारलेला क्वेश्चन आहे, मॅच द पेअरला विचारतील. डायकॉट प्लॅन्टमध्ये गार्ड सेल कशा असतात? बीन शेप. बीन म्हणजे किडनी शेप. दाखवतो थांबा तुम्हाला आता मी थोडंसं स्टोमाटाचं स्ट्रक्चर दाखवतो. हां इथे येते स्ट्रक्चर. ठीक आहे, तरी मी माझ्या भाषेत सांगतो एकदा तुम्हाला, म्हणजे क्लिअरली समजून जाईल तुम्हाला ते. आता बघा, पहिल्यांदा आपण डायकॉट प्लांट मधला स्टोमाटा काढूया. डायकॉट प्लांट मध्ये स्टोमाटा कसा असतो सर? इन डायकॉट प्लांट पहिली गोष्ट काय असतं? जो आता मी आधी डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला त्याची नावं समजतील. आपण बघितलं की स्टोमाटा जो बनतो तो
गार्ड सेलच्या अरेंजमेंटमुळे बनतो. कशामुळे बनतो? गार्ड सेलच्या अरेंजमेंट. हे बघा, हा झाला किडनी शेप. किडनी शेप गार्ड सेल. अजून दुसरा असतो असा, बरोबर. हे 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 दोन काय झाले बाळांनो? गार्ड सेल. गार्ड सेल. ह्याच्या बाजूला काय असतात? काय दाखवलं डायग्राम मध्ये? ह्याच्या बाजूला असतात इपिडर्मल. इपिडर्मल दिले का सबसिडरी दिले? ह्याच्या बाजूला काय असतं? सबसिडरी. हे बघत आहे, ग्रीन नाही चालणार, 1 मिनिट, ग्रीन वरती. हे बघा, हे असे सबसिडरी सेल असतात. बरोबर. हे गार्ड सेल, याला काय म्हणू आपण? सबसिडरी सेल. ह्याच्यावर इपिडर्मल असतात का? का नाहीये? ह्याच्यावर असे असतात की बाळांनो? हे असे काय सेल, असा हा स्टोमाटा बनलेला असतो लीफमध्ये, बरोबर का? मग आता सर ह्यांचं हे आता सध्या हा ओपन आहे बाळांनो. कसं आहे? हा ओपन. हे ओपन आणि क्लोज व्हायची वेग तुम्हाला एक हे दिले आहे त्यांनी. काय असतं मोस्टली बघा, हा जो सरफेस आहे, हा याला म्हणायचं आउटर सरफेस. याला काय म्हणू आपण? आउटर सरफेस. हा आउटर सरफेस जो असतो, हा कसा असतो? हा थिन असतो. कसा असतो? थिन. आणि हा इलॅस्टिक असतो. कसा असतो बाळांनो? हा थिन आणि इलॅस्टिक. आणि अजून एक आहे, कसा आहे? हा कॉन्व्हेक्स. थिन, इलॅस्टिक आणि कॉन्व्हेक्स. तुम्ही जर आतमधला लेअर बघितला ना, हा लेअर, हा जर बघितला आतमधला, हा इनर लेअर म्हणू आपण, हा थिक असतो. हा कसा असतो? थिक असतो. इनर लेअर जो असतो ना, तो कसा असतो? हे विचारलंय बरं का बाबांनो, म्हणून लिहून दिलं. थिक. आणि हा इनइलॅस्टिक असतो. इनर कसा आहे बाबांनो? हा थिक आणि इनइलॅस्टिक. ह्यानं काय होतं सर? ओके, आउटर इनर, ठीक आहे. आता ह्याच्यामुळे काय होतं सर नेमकं? ह्याच्यामागची स्टोरी सांगतो तुम्हाला. आता हे ओपन क्लोज कसं काय होतं हे स्टोरी सांगूनच टाकतो. इथं बाहेर काय असतं? इथं पाणी असतं, वॉटर. हे वॉटर ह्याच्यामध्ये जातं आणि हे गार्ड सेल काय होतात? फुगतात. पाण्यानं गार्ड सेल फुगले का काय होणार? बघा, आता हा पोर्शन समजा सध्या हा ओपन आहे, मग तुम्हाला ओपन दिसतोय. हा ओपन नसतो, असा असतो बघा. हे अशा असतात. ह्याच्यामध्ये जसं पाणी भरतं, ते पाणी भरलं काय होतं? तो फुगायला लागतो. फुगलं काय होणार बघा? हे फुगलं काय होणार? आहे बाहेरचा वॉल कसा आहे? थिन आणि इलॅस्टिक आहे. थिन आणि तो फुगत जाणार मग असं. पण आतला कसा आहे? थिक आणि इनइलॅस्टिक. आतला तसाच राहणार. मग त्यामुळे काय होणार बघा? हे असं होणार. स्टोमाटा ओपन. समजते तुम्हाला? हे क्लोज असल्यावर ते असं होतंय, क्लोज असल्यावर ते फ्लॅट झालं. तसं पाणी भरतं तसं काय होतंय बघा? ते असं फुगतं. फुगला काय होतंय? होल तयार होते. त्या होलला काय म्हणायचं? स्टोमाट. मुद्दा कळला का तुम्हाला? ते पुढे आपण बघणारच आहे परत. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा 12th टॉपिक आहे तो. आता तुम्हाला ते सांगतोय. साईडचं पाणी आतमध्ये जातं, हे गच्च भरलं का काय होतं? स्टोमाटा ओपन. रात्री काय होतं परत? हे पाणी बाहेर गेलं का स्टोमाटा काय होणार? परत फ्लॅट, परत क्लोज, ओपन, क्लोज, ओपन, क्लोज. समजलं? सेम सेम आहे. हां हां, तेच बाहेर जातं रात्री, तेच बाहेर. आता दिवसा पाणी आतमध्ये भरते, हां, म्हणून दिवसा काय राहतो? स्टोमाटा ओपन राहतो, फुगलेला आहे ना गार्ड सेल. रात्री काय होतं? परत तेच पाणी बाहेर जातं. बाहेर गेलं का तो काय होतो? परत फ्लॅट बनतो. फ्लॅट बनला का बंद. कळलं तुम्हाला? आता ह्याच्या मागे बी कसं काय जातं? ह्याच्या मागेच थिअरी आहे. स्टार्च शुगर इंटर कन्व्हर्जन थिअरी म्हणतात त्याला.
बरोबर. दिवसा काय होतं, स्टार्चचे कन्व्हर्जन शुगरमध्ये होतं. आतमध्ये शुगर तयार झाले का पाणी शुगरकडे जातं. पाणी कुठं जातं, शुगरकडे जातं. रात्री काय होतं, ते शुगरचं परत स्टार्चमध्ये कन्व्हर्ट होतं. स्टार्चला शुगर पाणी लागत नाही, स्टार्च काय करतं, पाणी रिटर्न करतं बाहेर. लक्षात आलं का, ते आहे ना मला नंतर, ते आपण नंतर बघूया. सध्या तुम्हाला फक्त स्ट्रक्चर ऑफ स्टोमाटा. हा कुठला झाला, डंबेल सॉरी किडनी शेप. कुठं झाला, किडनी शेप कुठं असतो, गार्ड सेल आर किडनी शेप इन डॅश डॅश डॅश. डायकॉट, डायकॉट म्हणजे धन्या, धन्या किडनी विकते, लक्षात ठेवा. धन्या काय करते, किडनी विकते. धन्याचे गार्ड सेल कसे आहेत, किडनी शेप. डायकॉटची गार्ड सेल कसे आहेत, किडनी शेप. आता कोणाची बघूया, मण्याची. मना डंबेल मारते. मना काय करते, कसं, हे बघा. हे बघा, हे झाले डंबेल शेप. दिसतं का डंबेल सारखे. ह्याच्यामध्ये होल झालं का तयार, हे ओपनिंग अँड क्लोजिंग. डंबेल शेप कुठं असतात, डंबेल शेप. डंबेल शेप म्हणलं का मोनोकॉट. मोनोकॉट हॅव्हिंग व्हॉट टाइप ऑफ गार्ड सेल, डंबेल शेप. गार्ड सेल, डंबेल शेप. समजते का, अवघड वाटते. मॅच द पेअरला येतं कधी कधी, सिम्पल फक्त. डायकॉट मध्ये कसले गार्ड सेल असतात, किडनी शेप. मोनोकॉट मध्ये डंबेल शेप. चला सगळ्यांनी एक मोठा श्वास घ्या, रिलॅक्स बसा, टेन्शन नका घेऊ, काय जस्ट रिलॅक्स. बरोबर का. तुम्हाला 2 दिवस माझे 3 दिवस माझे लेक्चर असतात, बरोबर का. त्यात तुम्ही फ्रेश राहावं असं मला वाटतं, फ्रेश असावं, लक्ष द्यावं, छान. तुम्हाला काय जास्त बोर नाही करत आहे मी, इंटरेस्टिंग गोष्टी शिकवतोय. नीटचा अभ्यास करायचा आहे म्हणजे सगळंच एंटरटेनमेंट नसणार आहे, थोडं बोर होऊ शकतं, सगळ्या गोष्टी असतात. मधल्या वेळात वेळ मिळतो का नाही तुम्हाला, अर्धा तास गॅप, जेवण करायचं, पाठ दिसणं, थोड्या वेळ झोपायचं. मी काय म्हणतो कळतंय का. थोड्या वेळ झोपल्यामुळे काय होतं, मग लेक्चरला बोर होत नाही. एखादं चॉकलेट ठेवायचं सोबत, पाणी प्यायचं, म्हणजे झोप लागत नाही, फ्रेश राहायचं, अलर्ट राहायचं, लक्ष द्यायचं. बोर तर होणारच आहे बाळांनो, काय गोष्टी बोर होणार, कारण तर हे अभ्यास किंवा MCQ सोडवणं, ह्या असल्या गोष्टी आयुष्यात बोरच असतात. भारी गोष्टी काय आहेत, मोबाईल बघत बसा, 3 तास बोर होतं कधी, असं झालं का, नाही सर मोबाईल बघून बघून कंटाळलो मी म्हणून ठेवला मोबाईल आणि झोपलो. नाही, असं नाही होत. ते थोडं पडतं मोबाईल, पण उठून तुम्ही पुन्हा बघता, पण नाही मोबाईल बघायचा आहे सर, तसा अभ्यासच नसते. अभ्यासाने काही रिवॉर्ड मिळत नाही ना. पण ज्या दिवशी तुम्ही अभ्यास करून मला रिवॉर्ड मिळेल, तुमच्या बॉडीमध्ये ज्या दिवशी अभ्यास केल्यामुळे डोपामाइन रिलीज होईल ना, त्या दिवशी तुम्हाला अभ्यास तुमच्यासारखा येड्यासारखा येड्यावाने अभ्यास कोणच करणार नाही. एखादी गोष्ट केलं आपल्याला भारी वाटतं म्हणजे काय होतं, डोपामाइन रिलीज होतं. ज्या दिवशी तुमचा अभ्यास झाल्यानंतर असा लिटरभर डोपामाइन रिलीज होईल बॉडीमध्ये, त्या दिवसापासून तुम्हाला टॉपर यायला, इंडिया टॉपर यायला कोण अडवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं व्यसन लागलं पाहिजे, नाही नाही, जसं चहाचं व्यसन असतं, कॉफीचं व्यसन असतं, मोबाईल बघायचं, रील्स बघायचं व्यसन असतं, असं व्यसन तुम्हाला कशाच लागलं पाहिजे, अभ्यासात. सर मी 2 तास अभ्यास केला, व्हिडिओ भारी वाटते मला, असं झाल्याशिवाय होत, बरोबर का. नवीन टॉपिक तुम्हाला शिकवतोय, ॲक्च्युली तो खूप इंटरेस्टिंग आहे, फक्त तुम्ही शिकणारे कसं आहे ह्याच्यावर डिपेंड करते. ते शिकवणारा तर प्रयत्न करतोय चांगलं शिकवायचा. ओके, आता तुम्हाला काय गोष्टी क्लिअर होतील. हे बघा, हा स्टोमाटा ओपन आहे, बरोबर का. हा काय झाला, क्लोज. आता थोडासा तो बी तुम्हाला हेच दिसतोय, काय दिसतोय, ओपनच दिसतोय, पण तो बंद होतो पूर्णपणे, फ्लॅट होतो. स्टोमा इज मेड अप ऑफ 2 गार्ड सेल. गार्ड सेल कसले असतात, बीन शेप कुठं असतात बाळांनो, डायकॉट. बीन म्हणजे किडनी, किडनी शेप किंवा बीन शेप कुठं असतात, डायकॉटमध्ये. हां, आणि ग्रासेस म्हणलं का मोनोकॉट बाळांनो. ग्रासेस काय असतात, मोनोकॉट प्लांट असतात. ग्रासेसमध्ये कसला असतो, डंबेल शेप. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं, आउटर वॉल ऑफ गार्ड सेल. आउटर वॉल ऑफ गार्ड सेल कसा असतो,
कसा असतो? अवे फ्रॉम द स्टोमाटल पोर कसा असतो? थिन. आता मी त्यात अजून एक शब्द ॲड केला आहे, इलॅस्टिक. हां, पुढं इनर वॉल कसा असतो? म्हणजे टूवर्ड्स ॲपर्चर, हायली थिक आणि इनइलॅस्टिक असतो. विचारलं की नाही तुम्हाला स्टेटमेंटमध्ये की गार्ड सेलचा आउटर वॉल कसा असतो? थिन असतो. गार्ड सेलचा इनर वॉल कसा असतो? थिक असतो. बरोबर का? देन द गार्ड सेल पजेस क्लोरोप्लास्ट. गार्ड सेल, आता ही जी गार्ड सेल आहे ना, मी मागाशी काढलं नाही, तुम्हाला गार्ड सेल ते डॉट डॉट दिसत आहेत का? हे त्याला काय म्हणायचं? क्लोरोप्लास्ट. म्हणजे ते काय करते बाळांनो? फोटोसिंथेसिस करते. कोण? गार्ड सेल. सो गार्ड सेल पजेस क्लोरोप्लास्ट अँड रेग्युलेट द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. ते गार्ड सेल ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ गार्ड सेल? क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. आणि अजून एक फंक्शन काय सांगितलंय? पजेस क्लोरोप्लास्ट, म्हणजे फोटोसिंथेसिस पण करते. काय करते? आता त्यांनी दिले का असं फोटोसिंथेसिस करते? नाही दिलं, पण त्यांनी काय दिले? क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट जिथं असतं तिथं काय होणार आहे? व्हेरी गुड. बरोबर का? असं थोडं कधी कधी तुम्हाला स्वतःला हे करावं लागेल. देन समटाइम सम इपिडर्मल सेल नियर द गार्ड सेल बिकम स्पेशलाइज्ड इन शेप अँड साईज. त्याला काय म्हणलं आपण? सबसिडरी सेल. हे बघा, हे कोण आहेत? गार्ड सेल. गार्ड सेलच्या बाहेरच काय आहेत? हे सबसिडरी सेल. विचारतील तुम्हाला, आणि त्याच्या बाहेर बघा. म्हणलं होतं तुम्हाला, तुम्ही म्हणला नाही सर. हाय का? बघा इथे आहे का? इपिडर्मल सेल. सगळ्यात बाहेर काय? इपिडर्मल. त्याच्या आत सबसिडरी, त्याच्या आत गार्ड सेल, आणि त्याच्या आत स्टोमाटल ॲपर्चर. स्टोमाटल ॲपर्चर. सो स्टोमाटा जो आहे, ॲपर्चर जे आहे, त्याच्या ते कशाने बनलेलं आहे? गार्ड सेल. गार्ड सेलच्या बाहेर काही सेल काय होतात? काही इपिडर्मल सेल. हे महत्वाचं. सबसिडरी सेल कशापासून तयार झालेत? इपिडर्मल सेल. सम इपिडर्मल सेल नियर द गार्ड सेल बिकम स्पेशलाइज इन शेप अँड साइज. दे आर कॉल्ड एज सबसिडरी सेल्स. सबसिडरी सेल्स. स्टोमाटल ॲपर्चर. स्टोमाटल ॲपर्चर, गार्ड सेल and the surrounding subsidiary cell are together called as stomatal aperture. तुम्हाला कधी कधी विचारू शकता की स्टोमाटल ॲपर्चर कशा कशाच्या अरेंजमेंटनं तयार झाले? मग स्टोमाटल ॲपर्चर, गार्ड सेल अँड सराउंडिंग सबसिडरी सेल्स आर टुगेदर कॉल्ड एज स्टोमाटल ॲपर्चर. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? हे झालं स्टोमाटाबद्दल. आता अवघड पॉईंट काय आहे? लयतले आउटर वॉल कसा असतो, इनर वॉल कसा असतो. दुसरं, सबसिडरी सेल कशापासून तयार झाले? इट इज अ मॉडिफाईड इपिडर्मल सेल, मॉडिफाईड विच सराउंड द गार्ड सेल. अपर्चर म्हणजे होल. हे जे होल तयार झाले, होल हे होल कशाने तयार झाले? या सगळ्याच्या अरेंजमेंटमुळे झालं असं म्हणणं आहे त्यांचं. डबल डबल तेच दिले. इथे बी स्टोमाटल ॲपर्चर म्हणलं, इथे बी ॲपरेटस, स्टोमाटल, सॉरी माझ्याकडून मी 2 वेळा ॲपर्चर म्हणलं, मला बी कन्फ्यूज झालतो मी यार. वर बी ॲपर्चर म्हणले, ॲपरेटस. सो द क्वेश्चन इज दॅट व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ स्टोमॅटल ॲपरेटस? व्हॉट इज द कॉम्पोनंट ऑफ स्टोमॅटल ॲपरेटस? काय काय दिसतं तुम्हाला स्टोमॅटल ॲपरेटसचे कॉम्पोनंट्स? गार्ड सेल, सबसिडरी सेल, इपिडर्मल सेल. दिले की इपिडर्मल, ठीक आहे. स्टोमाटल ॲपर्चर, गार्ड सेल आणि सराउंडिंग सबसिडरी सेल, 3च आहेत. ठीक आहे, हे 3 आहेत कॉम्पोनंट ऑफ किंवा ॲपरेटस, स्टोमाटल ॲपरेटस. क्लिअर आहे का बाळांनो? ए वेड्या बाळांनो, समजतंय का? नक्की. ओके, अवघड नाही आहे. व्यवस्थित जर समजून घेतलं तर सगळं सोपं आहे. हे तर इथं अजून काय गोष्टी आल्या बघा. हे आलं बघा आता इथं. सबसिडरी सेल, इनर थिक वॉल, आउटर थिन वॉल. स्टोमाटा गार्ड सेलमध्ये अजून काय बघितलं आपण? क्लोरोप्लास्ट पण असतात, बरोबर का? वॅक्युअल असतो, न्यूक्लियर, कारण सेल आहेत ना ते. हा स्टोमाटा ओपन आहे, हा स्टोमाटा क्लोज आहे. का ओपन झाला, का क्लोज झाला? हा, येस, बरोबर. आता तिसरा आणि शेवटचा पार्ट कशाचा? इपिडर्मल टिश्यू सिस्टीमचा. कुठला? इपिडर्मल अपेंडेजेस. इपिडर्मल
अपेंडेजेस. इपिडर्मल अपेंडेजेसमध्ये पहिला पार्ट काय येतो? रूट हेअर्स. काय येतात? रूट हेअर्स. आता रूट हेअर कुठं असतो बघा? खांड रूटला. आता इथं जे बघितलं हा कुठला आहे? स्टेमचा आहे. स्टेमला ट्रायकोम आहेत. स्टेमला काय आहेत? असाच पार्ट खाली रूटला असतो, पण रूटला काय म्हणायचं? रूट हेअर्स. काय म्हणायचं? सो बघा युनिसेल्युलर. आता युनिसेल्युलर इलॉंगेशन ऑफ बघा हे हायपिडर्मल सेल आहे बरोबर का बाळांनो? ह्याचंच काय झालं? इलॉंगेशन झालं. ह्याचंच काय झालं? मग त्याला काय म्हणलं आपण? युनिसेल्युलर इलॉंगेशन ऑफ इपिडर्मल सेल्स. इपिडर्मल सेल्स दे हेल्प्स टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल. वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल. कोण? रूट हेअर. तुम्हाला क्वेश्चन काय येईल? रूट हेअर इज द इलॉंगेशन ऑफ डॅश डॅश टाइप्स ऑफ सेल. इपिडर्मल सेल. सिंपल आहे. ह्यालाच अजून एक शब्द वापरला 12th मध्ये गेलो तुम्हाला इपिब्लेमा म्हटलंय त्याला. काय म्हणले? इपिब्लेमा. इपिब्लेमा किंवा एपिडर्मल काय म्हणलं तरी त्याचा अर्थ काय? एपिडर्मल सेल. हाँ पुढे आता ट्रायकोम. ट्रायकोम मोस्टली कुठं असतात? स्टेमवरती. कुठं असतात? ये भी पूछे जाएगा क्वेश्चन आपको, बराबर ना? वो क्या पूछ सकते हैं आपको? रूट हेअर्स रूट वरती असणार आहेत, पण ट्रायकोम्स कुठं असतात? स्टेम. सो बघा इपिडर्मल हेअर्स ऑन द स्टेम दे आर युजली मल्टीसेल्युलर. हे कशात बघा? युनिसेल्युलर. हे पण IMP बरं का बाळांनो. रूट हेअर युनिसेल्युलर. रूट हेअर युनिसेल्युलर. रूट हेअर. ट्रायकोम्स मल्टीसेल्युलर. ब्रँच असतात. कधी कधी त्याला ब्रँच बी असते किंवा अनब्रँच. ब्रँच और अनब्रँच. सॉफ्ट और स्टिफ. सॉफ्ट और स्टिफ. दे मे बी सिक्रेटरी. म्हणजे त्यातनं काही गोष्टी सिक्रेट पण करतात कधी कधी. ते वॅक्स असेल किंवा वॉटर असेल काही गोष्टी. सो समटाइम दे आर सिक्रेटरी. दे प्रिव्हेंट द वॉटर लॉस ड्यू टू ट्रान्सपिरेशन. हिथं जिथं ट्रायकोम आलेला असतं तिथं काय नसतं? स्टोमाटा नसतो. काय नसतो? आणि स्टोमाटा नसल्यामुळे तिथं काय होत नाही? वॉटर लॉस होत नाही. सो IMP तुम्हाला ट्रायकोम्स आहे. ट्रायकोम्समध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतील ट्रायकोम्सबद्दल. काय काय विचारू शकतात? काय काय विचारू शकतात? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट रिगार्डिंग द ट्रायकोम्स? इपिडर्मल हेअर्स ऑन द स्टेम युजली युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर पाहिजे. हां इनकरेक्ट आहे ते. ब्रँच और अनब्रँच दोन्ही पण आहे. ओनली ब्रँच म्हणलं तर फॉल्स होते मग ते. ब्रँच और अनब्रँच. सॉफ्ट या हार्ड म्हणल्यावर रॉंग आहे ते. सो सॉफ्ट और स्टिफ दे मे बी सिक्रेटरी. हां मे बी शब्द वापरला. दे आर ऑलवेज सिक्रेटरी. रॉंग आहे. बघा हे असं शब्द आहे. अवघड म्हणजे नीटचं हेच अवघड आहे. मेच्या ऐवजी ऑलवेज दिलं का शब्द चुकला बरोबर का? नीट अवघड आहे म्हणजे हे अवघड आहे. बाकी तुम्ही डाटा बघता डाटा सेमच. तुमच्या तुम्हाला कळेल असा डाटा आहे. त्यात काय मोठी गोष्ट नाही आहे. दे प्रिव्हेंट द वॉटर लॉस ड्यू टू ट्रान्सपिरेशन. क्लिअर आहे इथपर्यंत? पाठ झालं का हे? ओके. अपेंडेजेस बद्दल झालं. आता पुढचा पॉईंट आहे ग्राउंड टिश्यू सिस्टीम. त्याच्या आधी आपण क्वेश्चन बघूया. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपण काय शिकूया? ग्राउंड टिश्यू. थँक्यू सो मच.